हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या भागात म्हणजेच भाग 23 मध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपल्या वॉरियर ऑफिसर 2.0 या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपण हा एक नवीन उपक्रम सुरू केला होता आणि त्याच्यातले 22 भाग ऑलरेडी पूर्ण झालेत। जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण एक्झामसाठी ते फार इम्पॉर्टंट आहेत। त्याचसोबत आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती आपण आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे, थेंबे थेंबे तळे साचे, जिथे तुम्हाला डेली रात्री 8 ते 9च्या दरम्यान तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे काही पॉइंट्स जे आहेत ते वाचायला मिळू शकतात। त्यामुळे जर तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही एक महत्त्वाचा पार्ट पाहणार आहोत तो आहे आयोगाचा पॉलिटीमधला एक फेवरेट त्रिकूट, म्हणजेच 3 टॉपिक ज्याच्यामध्ये आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य अभ्यासतो। त्यामध्येही मार्गदर्शक तत्वांवरती जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तिथे ज्या पॉइंटवरती प्रश्न बनू शकतो, कारण त्या प्रकारचा प्रश्न मूलभूत हक्कांवरती येऊन गेलेला आहे, तोच पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। सो आजचा जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणते एक मार्गदर्शक तत्व भाग 4 व्यतिरिक्त अन्य भागांपैकी नाही। आता जर आपण ऑप्शन पाहिले तर पहिला ऑप्शन आहे कलम 335, त्याच्यानंतर 350 ए, 265 आणि 351 हे राज्यघटनेचे अनुच्छेद आहेत। तर प्रश्न असा आहे की भाग 4च्या बाहेर असणारं मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कोणतं नाहीये। तर अर्थातच याच्यापैकी कुठलंही भाग 4 पैकी तर नाहीये। सो भाग 4च्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण समजून घेऊयात की मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये कुठे दिलेली आहेत। ज्यावेळेला आपण राज्यघटना अभ्यासतो तर आपल्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये आपल्याला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती अभ्यासायला मिळतात आणि त्याच्यापैकीही 36 ते 51च्या दरम्यान ही मार्गदर्शक तत्व आपल्याला पाहायला मिळतात। 36-37 मध्ये काही बेसिक तरतुदी आहेत आणि ॲक्च्युली आपल्याला 38 पासून पुढे ही मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात। जर मार्गदर्शक तत्व लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल तर आपल्या वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलवरती एका स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सगळी मार्गदर्शक तत्व कशी लक्षात ठेवायची याची एक ट्रिक मी शेअर केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता। सो ही मार्गदर्शक तत्व जी आहे ती भाग 4 मध्ये दिलेली आहेत। मात्र आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 4 व्यतिरिक्त सुद्धा काही मार्गदर्शक तत्व जी आहेत ती समाविष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळतात। ती कोणती आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे कलम 335 मधलं नागरी सेवांसंबंधी अनुसूचित जाती आणि जमातींचे दावे। देशाच्या किंवा राज्याच्या कामकाजासंबंधित सेवा आणि पदांवर नियुक्ती करताना आणि प्रशासनाची कार्यक्षमता राखण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांचे दावे सातत्याने विचारात घेतले जातील, हे एक आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतं जे भाग 4 मध्ये नाहीये तर भाग 16 मध्ये आहे, कलम 335 मध्ये। म्हणजेच कलम 335 हा ऑप्शन तुमचा कट झाला, कारण कलम 335 मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व जे आहे ते पाहायला मिळतं, जे की भाग 4 व्यतिरिक्त आहे, भाग 16 मध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचं जर मार्गदर्शक तत्व आपण पाहिलं जे की भाग 4 व्यतिरिक्त आहे, जे आपण जे चॅलेंजमध्ये स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी एक लेक्चर पण दिलेलं आहे सेपरेट या टॉपिकवरती, मातृभाषेतील शिक्षण, याच्यावरती प्रश्न बनू शकतो। कारण सध्या मातृभाषेचा शिक्षणामध्ये जो काही समावेश आहे ते करण्यासंदर्भात जे काही नवीन अधिनियम येत आहेत त्या दृष्टीने हा पॉइंट महत्त्वाचा ठरतो। भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावरती मातृभाषेतून शिक्षणासाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरण प्रयत्नशील असेल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे भाग 17 मधील अनुच्छेद 350 ए मध्ये। म्हणजेच ऑप्शन मधला 350 ए जे आहे ते सुद्धा आपलं कट झालेलं आहे। 335 आपण ऑलरेडी पाहिलं, 335 आणि 350 ए हे 2 ऑप्शन आपले कट झाले, कारण आपण 4 व्यतिरिक्त कुठल्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्व नाहीये असं विचारलेलं होतं। त्यानंतर हिंदी भाषेचा विकास जो आहे याच्याशी रिलेटेड सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याला सुद्धा एक भाग 4 व्यतिरिक्तचं मार्गदर्शक तत्व समजलं जातं, ते सुद्धा भाग 17 मध्येच आहे, अनुच्छेद 351 मध्ये। सो 335, त्याच्यानंतर 350 ए आणि
351 हे 3 ऑप्शन आपले कट झाले आणि उरलेला ऑप्शनचा जो आहे ते आपलं उत्तर. आता हिंदी भाषेच्या विकासासाठी जे आहे, या हिंदी भाषेच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून तिचा विकास करणे हे केंद्राचं कर्तव्य आहे, अशी तरतूद कलम 351 मध्ये दिलेली आहे. आणि ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ती भाग 4 मध्ये नाही आहेत, मात्र ती मार्गदर्शक तत्व आहेत. ज्या पद्धतीने भाग 4 मध्ये असणारी मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ठ नाही आहेत, त्याच पद्धतीने ही मार्गदर्शक तत्व सुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे जर कोणी या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलं तर त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येत नाही. मात्र ही मार्गदर्शक तत्व नेहमीच राज्यासाठी, देशासाठी, केंद्रासाठी एक मार्गदर्शक ठरत असतात आणि त्याचबरोबर कुठलाही कायदा करण्यासाठी सुद्धा ही उपयुक्त असतात. म्हणूनच ही महत्त्वाची आहेत. ठीक आहे, संविधानाच्या सर्व विभागातील तरतुदींना समान महत्त्व आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या पारड्यात या तत्वांना मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच तोलले जाते. 335, 350A आणि 351 ही 3 महत्त्वाची आहेत. म्हणजेच तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते येतं 265. मग आता हे 265 जे आहे ते कशामध्ये येतंय हे तुम्ही मला होमवर्कमध्ये सांगणार आहात. आणि त्याच्यासोबतच आजचा जो होमवर्क आहे, या प्रकारचा एक प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे. सो मूलभूत हक्कांवरती प्रश्न येऊन गेलाय, सो मार्गदर्शक तत्वांवरती निश्चितपणे प्रश्न बनू शकतो. थोडासा आपल्याकडून निग्लेक्ट झालेला पार्ट असतो हा, किंवा कमी महत्त्व दिला गेलेला पार्ट असतो आणि तिथे जर प्रश्न आला तर चुकण्याची जास्त शक्यता असते, म्हणून याकडे लक्ष द्या. सो प्रश्न आजचा आहे होमवर्कचा, भाग 3 व्यतिरिक्त असणारे मूलभूत हक्क कोणते आहेत ते तुम्ही मला खाली कमेंट करून सांगणार आहात. त्याशिवाय तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा सांगू शकता जर तुम्हाला तिकडे सांगायचं असेल तर. बट डेफिनेटली सांगा, कारण महत्त्वाचा भाग आहे, इथे प्रश्न बनू शकतात. सो आपला हा जो नवीन उपक्रम आहे तो नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरत असेल. त्याबद्दलचा तुमचा फीडबॅक मला नक्कीच कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्यासोबतच इथून पुढचे पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.